नमस्कार मंडळी, अगदी मनातलं या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या नव्या एपिसोडमध्ये मी रुपाली जाधव म्हणजेच तुमची मैत्रीण शब्दाळू आज पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, आजचा विशेष एपिसोड आहे कारण की आज आपण भावार्थच्या सेटवर आपण व्हिजिट करणार आहोत. त्यांनी मला त्यांच्या हितगुज कार्यक्रमामध्ये त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे आणि माझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे. मी खरं तर खूप एक्सायटेड आहे या हितगुज कार्यक्रमासाठी. आज आपण पाहूयात की आम्ही कशा गप्पा मारणार आहोत, कोणती कविता मी त्यांच्यासमोर सादर करणार आहे. माझी खरी सखी, माझा आरसा, माझ्या डोळ्यातील सुंदर स्वप्न, सोनेरी हरवलेल्या वाटेवर स्वतःला शोधणारा अल्लड प्रयत्न. कविता म्हणजे मनातलं गोड गुपित भावनांचं अस्तित्व. माझ्यातील तुझी प्रतिमा, मी तुझं माझं विश्व, मी तू आपली स्वप्न आणि बरंच काही. कविता म्हणजे फुसका रुजवा, खट्याळ अबोला, माझ्या हट्टाला तुझा दुजोरा, शब्दांतून गंधाळणारा निरागस मोगरा. कविता म्हणजे वास्तल्याची माय, मायेची साय, इटुकल्या पिटुकल्याला गुंजरणारी माया, काऊ माऊचा घास सोबत बडबडणारी गाणी, लाडक्याला साखर झोपेसाठी गायलेली अंगाई. कविता म्हणजे पाण्यासारखं निखळ चंचल मन, स्वतःच्याच तालात तरंगत नेणारं हळवी भावना, फुलपाखरासारखं निश्चिंत उडणारं सतत नवं आव्हान स्वीकारणारं जीवनाचा नवा आणि खरा गंध ओळखणारं. कविता म्हणजे मर्म आणि शब्दांचे प्रामाणिक समीकरण, वेदनेचा चटका आणि माणुसकीची फुंकर, संघर्ष आणि परिवर्तनेतून रुजवणारे प्रेरणादायी अंकुर. कविता म्हणजे माझ्यातील अनोळखी मी, माझ्या शब्दांची मार्मिक धार आणि शब्द फुलांनी भरलेली रूपकतेची उंच. धन्यवाद. तर मंडळी, हितगुज या कार्यक्रमामध्ये मला योग आला भावार्थ टीमशी गप्पा मारण्याचा. खूप चांगल्या गप्पा रंगल्या आणि त्यांच्याकडून त्यांच्या स्वरचित साहित्याचाही आस्वाद मला घेता आला. त्यापैकी एक कविता तुमच्यासमोर मांडते. तुझं माझं नातं रक्ताचं, समोर कसंही असलं तरी मागे मात्र पोळ्या बघताचं. तुझं माझं नातं रक्ताचं, समोर कसंही असलं तरी मागे मात्र पोळ्या बघताचं. हे प्रेम असंच असतं गनिमी काव्याचं, असंच नातं असतं बहीण आणि भावाचं. प्रेमाच्या अथांग सागराचं, कधी कधी मोठमोठ्या वादळाचं, प्रेमाच्या अथांग सागराचं, कधी कधी मोठमोठ्या वादळाचं, कधी मूर्ती बनण्यासाठी झुरणाऱ्या दगडाचं, असंच असतं नातं बहीण आणि भावाचं. कधी त्या टोकदार अरीचं, कधी त्या श्रावण सरीचं, कधी त्या टोकदार अरीचं, कधी त्या श्रावण सरीचं, कधी त्या बरसणाऱ्या लहरींचं, असंच नातं असतं बहीण आणि भावाचं. कधी त्या गुलाबाच्या फुलाचं काटेरी बाजूने कुंपणाचं, कधी त्या गुलाबाच्या फुलाचं काटेरी बाजूने कुंपणाचं, न बोलताच आयुष्यभर जपण्याचं, असं नातं असतं बहीण आणि भावाचं.
नाव सागर कदम, TWJ असोसिएट खारघरचा ब्रांच मॅनेजर. रिसेंटली आपण हितगुज म्हणून कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये कवयित्री रुपाली जाधव यांच्यासोबत आपण संवाद साधला किंवा कवितांवरती आपल्या चर्चा झाल्या. खूप छान प्रोग्राम होता. मॅडम कडून भरपूर काही आम्हाला शिकायला भेटलं की कविता कशा तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनुभव करून त्या लोकांना सांगता. जसं तुमचं लग्न झालं असेल, त्यांनी एक्सप्लेन केलं की त्यावेळी त्यांना म्हणजे कविता करायला नाही मिळायच्या, नंतर त्यांनी जो अनुभव सांगितला हा खूप छान होता. तर थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आम्हाला कनेक्ट झाल्याबद्दल. मी TWJ असोसिएट कडून तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मयूर गजानन घोले. TWJ असोसिएट प्रायव्हेट लिमिटेड खारघर ब्रँच यांच्या विद्यमानाने हितगुज प्रोग्राम आज आयोजित केला होता. त्या प्रोग्रामच्या प्रमुख पाहुण्या ज्या होत्या कवयित्री सौ रुपाली जाधव. त्यांच्याबरोबर म्हणजे बऱ्याचशा गप्पा झाल्या. त्यांनी काही कविता ऐकवल्या. प्रामुख्याने आईवर या विषयावर त्यांनी कविता केली, ती खूप मनाला भावली आणि ओव्हरऑल म्हणजे प्रोग्राम खूप छान झाला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस बेर्डे. आजचा जो प्रोग्राम झाला खूप सुंदर प्रोग्राम होता रुपाली मॅडमचा आणि त्यांनी एवढं उत्तम मार्गदर्शन केलं की प्रत्येकाला इथे समजलं की तो स्वतःमध्ये त्याच्यामध्ये जो कवी आहे तर आपण पण एक उत्तम लिखाण करू शकतो असं समजलं. तर धन्यवाद मॅडम, खूप छान प्रोग्राम आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव सचिन कदम. आजच्या या कार्यक्रमात मला जाधव मॅडम यांचं मनापासून कौतुक करायचं वाटतंय. खरं म्हणजे माझ्यासाठी हे खूप नवीन एक्सपिरियन्स आहे आणि मी मॅडमना थँक्यू सो मच अशासाठी म्हणेन की त्यांनी आम्हाला आमच्यातला कवी किंवा आमच्यामधला जो लिखाण करणारा जो व्यक्ती आहे तो कुठेतरी बाहेर यावा यासाठी प्रोत्साहन केलं. ज्यावेळी मॅडम पुढे येतील पुढच्या कार्यक्रमात तेव्हा मी नक्की काहीतरी त्यांच्यासाठी लिहून आणेन आणि मी त्यांना सादर करेन. सो खूप मजा आली हा कार्यक्रम करताना. थँक्यू सो मच. माझं नाव ऐश्वर्या मोहिते. तर हितगुज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाला. ज्या रुपाली जाधव मॅडम आल्या होत्या, प्रमुख उपस्थिती त्यांची होती, त्यांच्यासोबत खूप मनसोक्त गप्पा मारल्या. मॅडमनी खूप कविता ऐकवल्या आम्हाला, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. सो ओव्हरऑल खूप छान प्रोग्राम झाला. मी भावार्थ टीमचे मनापासून धन्यवाद मानते. खरंच खूप सुंदर उपक्रम ते राबवत आहेत आणि आजचा हा कार्यक्रम अगदी सुंदररित्या त्यांनी मांडला. त्यांचा अभिप्राय आणि आदरातिथ्य यांसाठी पुन्हा एकदा मनापासून आभार. तर मंडळी, भावार्थ खारघर या ब्रांचमध्ये मी आज इथे आलेले होते हितगुज कार्यक्रमासाठी आणि मला खूप 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 मजा आली. इथल्या लोकांशी गप्पा मारून, कविता सादर करून आणि विशेष म्हणजे इथल्या सगळ्या लोकांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला. त्यांना आवडणाऱ्या आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही माझ्यासमोर मांडून दाखवल्या आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या. तर मंडळी, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही नाही केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.